मित्रांनो, लग्न हा आयुष्यातला एक सुंदर निर्णय आहे, पण तो फक्त दोन व्यक्तींचा नाही तर दोन कुटुंबांचा आणि दोन वेगवेगळ्या स्वभावांचा प्रवास असतो. आपण लग्नाआधी जोडीदाराचा चेहरा, नोकरी, पगार, शिक्षण, कुटुंब आणि सोशल स्टेटस याकडे फार लक्ष देतो. पण एक महत्त्वाची गोष्ट अनेकदा दुर्लक्षित राहते, तो व्यक्ती किंवा ती व्यक्ती आयुष्यभर तुमच्यासोबत कशी वागणार आहे. कारण लग्नानंतर पैसा कमी जास्त असू शकतो, परंतु परिस्थिती बदलू शकते. पण स्वभाव, विचारसरणी आणि एकमेकांशी वागण्याची पद्धत तुमच्या वैवाहिक आयुष्याचा पाया ठरवते. आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जोडीदारामध्ये लग्नाआधीपासून तपासून पाहण्यासारखे 7 महत्त्वाचे गुण. आणि शेवटचा गुण तर इतका महत्त्वाचा आहे की तो जर नसेल तर बाकीचे 6 गुण असूनही वैवाहिक आयुष्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. तर मग चला सुरुवात करूयात. सर्वात पहिला गुण ते म्हणजे तुमच्याबद्दल त्याच्या मनात आदर आहे का. प्रेमापेक्षा काही वेळा आदर अधिक महत्त्वाचा ठरतो. लग्नाआधी तुमचा जोडीदार तुमच्या मतांचा आदर करतो का, तुमचं बोलणं मध्येच तोडतो का, तुमच्या निर्णयांची सतत खिल्ली उडवतो का, तुमच्या कामाला, स्वप्नांना किंवा कुटुंबाला कमी लेखतो का. हे छोटे संकेत वाटू शकतात, परंतु लग्नानंतर याच गोष्टी मोठ्या वादाचं कारणही बनतात. जोडीदार तुमच्याशी असहमत असला तरी तो तुमच्याशी सन्मानानं बोलतो का हे पहा. मतभेद असणं चुकीचं नाही, परंतु अपमान करणं नक्कीच चुकीचं आहे. दुसरा गुण तो म्हणजे राग आला की तो किंवा ती कशी वागते. कारण माणूस आनंदामध्ये कसा वागतो हे पाहण्यापेक्षा रागाच्या वेळी कसा वागतो हे पाहणं जास्त महत्त्वाचं आहे. राग आला की समोरची व्यक्ती शिवीगाळ करते का, वस्तू फेकून मारते का, धमकी देते का, तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करते का, की थोडा वेळ शांत होऊन नंतर व्यवस्थित संवाद साधते. कारण प्रत्येक नात्यामध्ये मतभेद हे होणारच, परंतु निरोगी नात्यामध्ये समस्या आली की दोघे मिळून समस्या सोडवतात. एकमेकांना समस्या समजून दोष देत बसत नाहीत. आणि म्हणून लग्नाआधी एक गोष्ट नक्की पहा, हा व्यक्ती रागाच्या क्षणी स्वतःवरती नियंत्रण ठेवू शकतो का. जर वारंवार अपमान, धमकी किंवा हिंसक वर्तन दिसत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तिसरा गुण तो म्हणजे पैशांबद्दल त्याचे विचार काय आहेत. हा मुद्दा अनेक कपल्स लग्नाआधी बोलायचं टाळतात, परंतु लग्नानंतर आर्थिक प्रश्नांमुळे अनेक वाद निर्माण होऊ शकतात. आणि म्हणून लग्नाआधी स्पष्टपणे चर्चा करा. उत्पन्न किती आहे, खर्च करण्याची सवय कशी आहे, काही कर्ज आहे का, बचतीबद्दल काय विचार आहेत, भविष्यामध्ये घर, मुलं, व्यवसाय किंवा इतर मोठ्या खर्चांबद्दल काय योजना आहेत. जोडीदार खूप पैसे कमावतो म्हणून तो आर्थिकदृष्ट्या जबाबदार असेलच असं नाही. त्याचप्रमाणे कमी उत्पन्न असणारी व्यक्ती गैरजबाबदार असेलच असंही नाही. त्यामुळे पैशांपेक्षा पैशांकडे पाहण्याची मानसिकता महत्त्वाची आहे. आता चौथा गुण ते म्हणजे तुमच्या स्वातंत्र्याचा आणि सीमांचा तो आदर करतो का. कारण लग्न म्हणजे केवळ 2 व्यक्ती एकत्र येणं, एक व्यक्ती दुसऱ्यावरती मालकी हक्क गाजवणं असं नाही. तुमचे मित्र कोण असावेत, तुम्ही कुठं जावं, काय घालावं, कोणाशी बोलावं, सोशल मीडियावरती काय पोस्ट करावं, प्रत्येक गोष्टीवरती नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न तर होत नाही ना. काळजी आणि नियंत्रण यात फरक असतो हे लक्षात ठेवा. तू सुरक्षित राहावीस किंवा राहावास ही काळजी आहे, पण तू माझ्या परवानगीशिवाय कुठेही जाणार नाहीस हे नियंत्रण आहे. लग्नाआधीच हे संकेत जर दिसत असतील तर त्याला प्रेम म्हणून दुर्लक्ष करू नका. चांगला जोडीदार तुमच्या सोबत असतो, पण तुमची ओळख तो मिटवत नाही. आता 5वा गुण तो म्हणजे जबाबदारीची भावना आहे का. कारण फक्त गोड बोलणं आणि रोमॅन्टिक वागणं यावरती वैवाहिक आयुष्य चालत नाही. घर, नोकरी, पैसा, कुटुंब, आरोग्य आणि भविष्यातील निर्णय या सगळ्यांसाठी जबाबदारी घ्यावी लागते. आणि म्हणून पहा, समोरची व्यक्ती दिलेला शब्द पाळते का, चूक झाली तर ती स्वीकारते का, प्रत्येक चुकीसाठी दुसऱ्याला दोष देते का, अडचण आली की पळ काढते का, की परिस्थितीचा सामना करते. जबाबदार व्यक्ती परिपूर्ण नसतो, पण स्वतःच्या कृतीची जबाबदारी ती व्यक्ती स्वीकारते का. हा गुण वैवाहिक आयुष्यामध्ये फार मोठा फरक निर्माण करतो. त्यानंतर 6वा गुण ते म्हणजे तुमच्या भविष्याबद्दल दोघांचेही विचार जुळतायत का. प्रेम असलं तरी काही मूलभूत गोष्टींवरती विचार अगदी वेगवेगळे असतील तर भविष्यामध्ये संघर्ष हा होऊ शकतो. उदाहरणार्थ, मुलं हवी आहेत की नाही, करिअरला किती महत्त्व द्यायचं,
लग्नानंतर कुठे राहायचं, आई वडिलांची जबाबदारी कशी घ्यायची, घरकामाची विभागणी कशी करावी, शहरामध्ये राहायचं की गावाकडे, जीवनशैली साधी ठेवायची की खर्चिक, या प्रश्नांची उत्तरं आधीच एकसारखी असण्याची गरज नाही. पण दोघांना एकमेकांच्या अपेक्षा माहीत असणं आणि त्यावरती प्रामाणिकपणे चर्चा करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण लग्नानंतर मला हे आधी माहीतच नव्हतं हा वाक्प्रचार नात्यासाठी धोकादायक ठरू शकतो. आणि 7वा आणि सर्वात महत्त्वाचा गुण तो म्हणजे कठीण काळात तो किंवा ती तुमच्यासोबत कसा उभा राहतो किंवा राहते. कारण हा सगळ्यात महत्त्वाचा गुण आहे. जोडीदाराची खरी परीक्षा ही सुखाच्या काळात कधीच होत नाही, ती होते अडचणीच्या काळात. तुम्ही आजारी असताना, आर्थिक अडचणीमध्ये असताना किंवा करिअरमध्ये अपयश आलं असताना किंवा मानसिकदृष्ट्या खचलेले असताना समोरची व्यक्ती तुमच्याशी कशी वागते. फक्त मी तुझ्यावर प्रेम करतो असं म्हणणं सोपं आहे, परंतु कठीण परिस्थितीत तुमचं ऐकून घेणं, तुमच्यावरती दोष न टाकणं, योग्य सल्ला देणं आणि गरजेच्या वेळी तुमच्या बाजूने उभं देखील राहणं हे खरं पार्टनरशिपचं लक्षण आहे. लग्न म्हणजे फक्त एकत्र फोटो काढणं नाही. लग्न म्हणजे आयुष्यातील चांगल्या आणि कठीण दोन्ही दिवसांमध्ये एकमेकांची साथ देणं. तर मित्रांनो, या 7 गुणांमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा. जोडीदार परिपूर्ण असण्याची अपेक्षा तुम्ही करू नका. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही चांगल्या आणि काही वाईट बाजू नक्कीच असतात, परंतु काही गोष्टींवरती तडजोड करण्याआधी खूप विचार करायला हवा. जसं की सततचा अपमान, नियंत्रण ठेवण्याची सवय, खोटेपणा, हिंसक वर्तन, गंभीर व्यसन किंवा तुमच्या मूलभूत सीमांचा अनादर. लग्नाआधी फक्त आपण एकमेकांवरती प्रेम करतो एवढंच विचार करू नका. स्वतःला हा प्रश्न विचारा, या व्यक्तीसोबत मी आयुष्याच्या कठीण काळातूनही सुरक्षितपणे, सन्मानाने आणि आनंदानं प्रवास करू शकते का? जर या प्रश्नाचं उत्तर तुमच्या मनापासून हो असे येत असेल तर तुमचं नातं योग्य दिशेने जात असल्याची शक्यता नक्कीच जास्त आहे. तर मग मित्रांनो, लग्नाआधी जोडीदारामध्ये हे 7 गुण तुम्ही नक्की तपासा. आदर, रागावरती नियंत्रण, आर्थिक जबाबदारी, स्वातंत्र्याचा आदर, जबाबदारीची भावना आणि भविष्याबद्दल विचार आणि कठीण काळात साथ. तुमच्या मते यापैकी सर्वात महत्त्वाचा गुण कोणता आहे? कमेंटमध्ये 1 ते 7 पैकी जो काही नंबर असेल आणि तुमचं जे काही उत्तर असेल ते लिहा आणि त्यासोबत कारण देखील सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि लग्नाचा विचार करणाऱ्या व्यक्तींना नक्कीच शेअर करा. अशाच उपयोगी मॅरेज टिप्स, रिलेशनशिप टिप्स आणि जीवनातील महत्त्वाच्या विषयांवरील व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. पुन्हा भेटूयात एका नवीन आणि महत्त्वाच्या विषयासह. तोपर्यंत काळजी घ्या आणि कोणताही मोठा निर्णय घेण्याआधी मनापासून विचार करा. धन्यवाद.